नमस्कार मित्रांनो, मी शिशुपाल मित्रांनो. जर तुम्ही एस-टी बसने प्रवास करीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण जे एन-सी-एम-सी जे कार्ड आहे ते थोड्याच दिवसात अनिवार्य होणार आहे. एन-सी-एम-सी म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आहे. हे कार्ड आहे ते प्रवास करताना अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. प्रवास करताना तुम्हाला कुठेही पास दाखवायची गरज नाही किंवा आधार कार्ड दाखवण्याची गरज नाही किंवा सुट्टे पैसे देण्याची गरज नाही. सगळी जी प्रोसेस आहे ही या कार्डमध्ये डिजिटल स्वरूपात राहणार आहे. हे कार्ड कोणाकोणाला मिळणार आहे, हे कार्ड कुठे मिळणार, कसा काढायचा, त्यासोबत हे कार्ड काढण्यासाठी कोणती कोणती कागदपत्रे लागतात या व्हिडिओमध्ये थोडक्यात आपण माहिती घेणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. राज्यमार्ग व परिवहन महामंडळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई 11 फेब्रुवारी 2026. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची पहाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड एनसीएमसी प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन तथा एसटी महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. यापुढे विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. मंत्री सरनाईक म्हणाले की केवळ नागरिक तांत्रिक सुधारणा म्हणून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे पाऊल आहे. सवलतीची अचूक नोंद, पारदर्शी प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या तिन्ही गोष्टी एका कार्डामध्ये सामावल्या जाणार आहे. या प्रकल्पासाठी महामंडळाने ई-बिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि NSDL पेमेंट बँक यांच्याशी करार केला असून लवकर सर्व आगारामध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड हे आपण समोर बघूया. समाजातील विविध घटनांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल. सरळ कार्ड म्हणजे शाळेतून जे अपार आयडी मिळालेली आहे ते सरळ कार्ड त्यांच्याशी जुडलेले त्यांना कार्ड दिले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व महिला, अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड मिळेल. दिव्यांग प्रवासी UDID क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड. ज्यांचे दिव्यांग UDID कार्ड आहे त्यांना UDID कार्ड सोबत लिंक करून NCMC कार्ड त्यांचे बनणार आहे. पुरस्कारार्थी व पत्रकार. पुरस्कारार्थी व पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, स्वादिष्कृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयात येथील मुख्यालय आगारामार्फत वितरण. म्हणजे जे पुरस्कारार्थी पत्रकार आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक असे व्यक्ती आणि अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना राज्यस्तरीय जे पुरस्कृत केलेले गेलेले आहेत अशा नागरिकांना हे कार्ड बनवून मिळेल. कार्डाची वैशिष्ट्ये व प्रवासात स्मार्ट सोय याची माहिती आपण घेऊ. किंमत नवीन कार्ड 200 रुपये, 199 रुपये
GST सह जुने कार्ड जमा केल्यास 149 रुपये उपलब्ध. वॅलेट मर्यादा किमान 100 रुपये, 50 रुपयाच्या पटीत रिचार्ज. त्या कार्डात आपण रिचार्ज करून घेऊया व सुट्टे पैसे देण्याची गरज पडणार नाही. आपण ते कार्ड दाखवल्यावर ते आपल्या मशीनला ते कार्ड स्कॅन केल्यानंतर तुमचे जेवढे भाडे प्रवासाचे बनतात तेवढे ते ऑटोमॅटिक कपात होतील. त्यासाठी आपल्याला कार्डमध्ये रिचार्ज मारावे लागेल. रिचार्ज सुविधा ETIM मशीन अधिकृत संकेतस्थळावर मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज. आपण रिचार्ज मारण्याकरता एजंटकडे जाऊ शकतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करून ॲपवरून पण त्या NCMC कार्डचे रिचार्ज करू शकतो. नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यांच्यासाठी नोंदणीकृत व्यापक यंत्रणा ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी 3000हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. कारण त्यांना रिचार्ज किंवा कोणतीही समस्या NCMC कार्डबद्दल त्यांना माहिती आणि त्याच्याबद्दल सर्व्हिसेस पुरवण्याकरता 3000हून अधिक एजंट नियुक्त करण्यात आलेले आहेत. बसस्थानकावर नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार व STचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हालात आणि सुद्धा पैशाची किंवा चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहास मजा होत नाही. नव्या युगात एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. आणि विवरण सवलतीचा प्रकार, बस डेपो नियंत्रण केंद्र, अधिकृत एजंट, आवश्यक कागदपत्र याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. महिलांना कार्ड बनवण्याकरता बस डेपो आणि अधिकृत एजंट ह्या दोन्ही ठिकाणी आपले आधार कार्ड घेऊन कार्ड बनवू शकतात. ज्येष्ठ नागरिक हे बस डेपो व अधिकृत एजंट आधार कार्ड घेऊन गेल्यावर यांचे कार्ड बनवू शकतात. अमृत ज्येष्ठ नागरिक हे बस डेपो आणि नियंत्रण केंद्र इथे आधार कार्ड सोबत घेऊन आपले कार्ड बनवू शकतात. दृष्टीहीन जे अपंगत्व दृष्टीने असलेले व्यक्ती ते बस डेपो व अधिकृत एजंट इथे जाऊन आपले वैश्विक कार्ड जे UDID कार्ड आहे त्यांचे ते सोबत कार्ड घेऊन जावे आणि वैश्विक कार्ड हे सोबत घेऊन जावे. दिव्यांग शारीरिक अपंगत्व जे दिव्यांग व्यक्ती आहे ते शरीराने कोणत्याही भागात अपंगत्व असले तर त्यांना सेम प्रक्रिया आहे. बस डेपो आणि अधिकृत एजंट या दोन्ही ठिकाणी वैश्विक कार्ड घेऊन जावे आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे आणि आपले NCMC कार्ड बनवून घ्यावे. विद्यार्थ्यांना फक्त बस डेपो नियंत्रण केंद्र इथे एकाच जागी यांचे कार्ड बनवू शकतात. त्यांना अधिकृत एजंट यांच्याकडे त्यांचे कार्ड बनणार नाही. सरळ क्रमांक सोबत घेऊन जावे आणि आधार कार्ड पण सोबत घेऊन जावे. इतर सर्व सवलती धारक जे व्यक्ती आहेत ज्यांना पुरस्कृत व्यक्ती असे जे शासनामार्फत पुरस्कृत व्यक्ती आहे त्यांनी फक्त बस डेपो इथे त्यांना कार्ड बनवून मिळेल. अधिकृत एजंट यांच्याकडे त्यांचे कार्ड बनणार नाही. शासकीय प्रमाणपत्र ज्यांना पुरस्कृत केलेले आहे त्यांच्याकडे शासकीय प्रमाणपत्र असतो. तो प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे आणि आपले NCMC कार्ड बनवून घ्यावे. सवलत नसलेले प्रवासी ज्यांना काही सवलत नाही त्यांनी बस डेपो आणि अधिकृत एजंट मोबाईल OTP द्वारे आपले कार्ड ते बनवू शकतात. अशा प्रकारे आपण NCMC कार्ड बनवू शकतो.